नमस्कार, मी विजया गायकवाड। तर आपण बिग बॉस पाहतोय मराठी सीझन 5 चा रिव्ह्यू आपण देतोय। एपिसोड 28, 26, 27 तर झालं भाऊचा धक्का। भाऊच्या धक्क्यानंतर जी मजा आली, आता निक्कीची टीम फुटलेली आहे, मस्त मजा येते। जान्हवीला टाकलं जेलमध्ये, आपण ते एन्जॉय करतोय सगळेजण। मग जान्हवीचे जे आहे ती ओव्हर ऍक्टिंग सुरू होते मागच्या वेळेस जशी झाली, पण जेन्युइनली तिला बीपीचा प्रॉब्लेम आहे असं ऐकले मी, त्यामुळे तिला जे जास्त रडली वगैरे तर तिला बीपी लो होते, त्यामुळे तिला डॉक्टरांकडे दाखवावं लागतं। तर ते होतं, त्याच्यामध्ये तिची बीपी लो होते, तिला हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते डॉक्टर वगैरे बोलवतात तिथल्या तिथं। मग निक्कीची आणि आर्याची काय होतं बोलणं होतं की निक्की आर्याला सांगते की ऍक्टिंग करते ती, सगळ्याला समजते ती ओव्हर ऍक्टिंग करते, तिने एक कॅरेक्टर पकडलेला आहे इथं, माझ्या मागे ती भरपूर काय काय माझ्याबद्दल बोलली, मला घेऊन येते ए टीमची, कारण ए टीम आता फुटलेली आहे। निक्कीने काल जाहीर केलं की मी आता ए टीमचा हिस्सा नाहीये, आता ती त्यांच्याबद्दल बोलते वेगवेगळा। आता ही जी आहे निक्की, ती म्हणते की मी आता एकटीच काफी आहे हे साम्राज्य सांभाळायला, आणि मी एकटीच लढेल, माझ्या मागे किती जरी तुम्ही माझ्याविषयी बोललात तरी तुम्ही काय माझ्या पुढे गेला नाहीत, मीच पुढे असणार नेहमी, आणि आता मी तुमची दाखवते म्हणते। आणि आता आपल्याला मजा येणार आहे इथून पुढे, कारण ए टीमशी लढणार आहे। ए टीम म्हणजे जे आता आहेत अरबाज, जान्हवी, घनश्याम, आता आर्या सुद्धा आता त्यामध्ये बहुतेक आता जाण्याचा आजच्या एपिसोडमध्ये तसा वाटते की त्यामध्ये जाते की काय। आता या सगळ्यांना ती आता बोटावर नाचवणार, आणि ए टीम सुद्धा निक्कीला धडा शिकवण्यासाठी काहीतरी करणार, आणि हे आता इथून पुढे आपल्याला बिग बॉस बघायला मजा येणार आहे, कारण त्यांच्यात भांडणं होणार आहेत। तर आपण ते एन्जॉय नक्की करूया। त्यानंतर अभिजित आणि पॅडी दादा हे सगळे एकत्र बसलेले असतात, सूरज वगैरे। त्या अभिजित म्हणते या आता मी कुणाला नाही खबरणार, आता मी माझा गेम खेळणार, दोस्ती यारी गेली चुलीत या, असं करतो, एक्साइटमेंट दाखवतो त्याची की आता मी खरा गेम इथून पुढे दाखवतो। आणि खरंच अभिजित काय उत्तम खेळतोय। तुम्हाला वाटत असेल की अभिजित हा की इकडं आहे का तिकडं आहे, किंवा निक्की सोबत बोलते म्हणून तो वाईट वागतोय, पण बिलकुल नाही। तुम्ही आतापर्यंत कधीतरी बघितले का अभिजितने त्यांच्या टीम बद्दल कधी काही म्हणजे असं बीचिंग वगैरे केलं किंवा चाड्या चुगल्या वगैरे? उलट अभिजित बद्दल बाकी सगळेजण बोलतात, पण अभिजित कधीच कुणाबद्दल काहीच वाईट बोलत नाही, काहीच वाईट बोलत नाही किंवा असं चुगली करत नाही। हा आर्यासोबत त्याचा मॅटर घडला होता, त्यामुळे तो आर्याला म्हणतो, म्हणजे आर्याला दुसऱ्या टीम मध्ये घेऊन त्याच्या बदल्यात मी इरिनाला घेतो वगैरे असं त्यानं मागे कमेंट वगैरे केल्या होत्या, परंतु तो माघारी कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही। त्यामुळे अभिजित मला हा आता चांगला गेम खेळतोय असं वाटू लागते, कारण सारी दुनिया काही करू शकली नाही, पण अभिजितमुळे आज दोन टीम फुटण्याच्या म्हणजे फुटल्याच समजा, फोडल्या त्यांनी। अभिजितमुळे त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले, आणि एवढे आता आजच्या एपिसोडमध्ये हीच मजा आहे, पूर्ण हीच मजा झालेली आहे। मग जान्हवीला मग ते रूल्स रेग्युलेशन सांगितले, जेलमध्ये राहायचं, बाथरूमला कसं जायचं, काय काय करायचं, काय काय नाही करायचं, कुठले नियम एक कैद्याला पाळले पाहिजे ते नियम वगैरे समजावून सांगितले। भांडी वगैरे वापरायची नाही, किंवा तिथं झोपायचं तिथंच राहायचं हे सांगितलं। त्याच्यानंतर निक्की आणि आर्या जी आहे ती म्हणते की आर्या बोलत असते बाहेर, ती म्हणते की हे जे सगळेजण आहेत ना यांच्यामध्ये फक्त बल आहे, बल म्हणजे शक्ती आहे, पण युक्तीचा गेम आहे बिग बॉस, आणि त्या गेम मध्ये मी माहिर आहे, मी जिथं जाईल तिथं लीड करेन, यांच्यासारखं मी मागं किंवा कोणाचं म्हणजे पदर पकडून काम करणारी नाही, तर मी स्वतः लीड घेऊन पुढे जाणारी बाई आहे। त्यामुळे मी आता ए टीम तर सोडली, परंतु मी आता माझा स्वतःचा एकटीचा गेम खेळेन असं निक्की आर्याला सांगितले आहे। आणि तिकडे सर्व टीम निक्कीची आणि अभिजितची चर्चा करतात। अरबाज सुद्धा बिचिंग करतो की निक्की अशी करते, तिला वाढदिवस लक्षात नव्हता माझा, पण अभिजितचा कसा लक्षात राहतो, तिला अभिजितला फेवर करते, अभिजित बद्दल जास्त बोलते, अभिजितचा आवाज असा आहे, सेक्सी आहे, असं आहे तसं आहे, असं सगळं ग्रुपला बसवून म्हणत असतो। त्याच्यात डीपी दादा म्हणतो अरे एवढा सेक्सी आहे, मला तर कधी नाही दिसला, माझ्या बाजूलाच झोपतो, म्हणजे एक वनलायनर अशी कमेंट खूप पास करत असतात डीपी दादा, भरपूर कॉमेडी करत असतात, परंतु बिग बॉस मध्ये कसं फार कमी दाखवतात ना, डीपी दादाला जास्त दाखवत नाहीत, ते पण भरपूर कॉमेडी करतात, म्हणजे जे मेन मुद्दे होतात तेच एका तासामध्ये ते दाखवतात, 1-1.5 तासाच्या एपिसोडमध्ये, तर तसं जोक मारतात। तिकडं जिकडे तिकडे ती चर्चा, निक्की खरं तर विचार केला तर निक्की खूप छान गेम खेळते, तिच्याबद्दल पूर्ण घरात चर्चा, इकडे ए टीम बी टीम सगळीकडे तीच चर्चा आहे। आणि अरबाज म्हणतो
आर्याला म्हणजे जान्हवीला जेव्हा आपण जान्हवी पाणी प्यायला येते तर अरबाज जान्हवीला म्हणतो की आर्याला आपल्याकडे घे बरं, आपल्याकडे पाहिजे आता ती, कारण आपला एक मेंबर कमी झालाय, आपली ताकद कमी झाली, तर आपली टीम म्हणजे ताकदवर जर करायची असेल तर आर्याला इकडे घे. तर जान्हवी म्हणते मला काही प्रॉब्लेम नाही, आपण ट्राय करूया. तशी ती मला छान बोलते, मी नक्की ट्राय करेल म्हणते तिला घ्यायचं. मग जान्हवी जेलमधूनच कॅमेऱ्याला बघून म्हणते की माफ करा, मला माझ्याकडून जी चूक झाली तिथून पुढे होणार नाही, मी खूप वाईट केलं, पण आता मी माझी इमेज सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल, माझ्यासोबत कोणी काम करणार नाही, असं मी कधी वागणार नाही, आता मला तुम्ही दिलंय संधी तर या संधीचं मी सोनं वगैरे करेल, ब्ला तिचं चालू असतं. म्हणजे जे तिनं आतापर्यंत केलं, मला तर की नाही निकीपेक्षा जास्त विलन ही जान्हवी वाटत होती आतापर्यंत, कारण जान्हवी जे तीव्र बोलते ना, खूप तिखट बोलते. निकी जी आहे ना, ही निकी सॉफ्ट बोलते. निकी ही जे आहे पहिल्यापासून तिनं तिचा गेम आहे निकीचा, मला वाटतं हा गेम आहे, कारण तिनं पहिल्या जेव्हा बिग बॉस मध्ये खेळत होती ना, तिथं सुद्धा तिनं अर्धा सीझन जी होती ना निगेटिव्ह होती, आणि अर्ध्या सीझन नंतर अशी गेम पलटली, अशी ती पॉझिटिव्ह होती की टॉप 3 मध्ये गेली होती. तर हा तिचा गेम असेल की सुरुवातीला पॉप्युलर राहण्यासाठी ती निगेटिव्ह वागते आणि मग नंतर ती चांगल्या वेनं जाते. तर निकीला स्वतःवर कंट्रोल आहे, म्हणजे तिला समजतं, म्हणजे सॉफ्टली बोलते, काही शब्द म्हणजे व्यवस्थित तिनं मांडते. पण जान्हवी 11 असते पणा करते, तिला एकदा राग आला ना आपल्या तोंडातून काय चाललं काय नाही, म्हणजे ती अशी तन करते, पाया पडते, छटके वगैरे. तर मला कधी कधी वाटतं की डीपी काय म्हणतात, डीपीच म्हणते, बीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित तिला ते अँगर सहन होत नाही, म्हणून ती खूप ओव्हर करते. त्यामुळे मला निकीपेक्षा जास्त जिभेनं जर खराब ना जान्हवी वाटते. पण आता बघूया जान्हवी तिच्यात बदल करते नाही करते. आता तर तिनं माफी मागितल्या, पण आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होते ते आपण नक्की पाहूया. त्याच्यानंतर आर्या आणि जान्हवी निकी सोबत बोलत असते, झाली म्हणजे चुगली सांगते की मला आज निकी अशी म्हटली तुमच्याबद्दल, तुम्ही तिच्याबद्दल असं बोलला तसं बोलला. म्हणजे आता आर्या हे ए टीम सोबत जाण्यासाठी आता बी टीमला म्हणजे मागं टाकून यांच्या टीम मध्ये येण्यासाठी त्यांच्याबद्दल जे त्यांचं बोलणं झालं, मागं 2 वेळेस बसल्या होत्या दोघी जणी, निकी आणि ती यांना सांगत असते की चुगली करत असते तिची, की त्यांचं काय बोलणं झालं, तू तिच्या पाठीमागं ती सावली म्हटली तुला, माझी सावली आहे ती, वेगवेगळं कॅरेक्टर पकडून ओव्हर ऍक्टिंग वगैरे असं त्यांचं बोलणं झालं होतं, ते तिला सांगत असते. तर जान्हवी म्हणते की मला माहितीये की मी कशी आहे काय नाही, ते मी एकच अशी एकमेव व्यक्ती आहे जी निकीला भिडू शकते, कचकचा बोलू शकते, आणि मी आता दाखवते माझी ताकद म्हणते. आणि मग तिथं बसल्या म्हणजे ती सांगत असते. मग अभिजित आणि आर्याची इकडं, अभिजित पण तिकडं बसलेला असतो. अभिजित आर्याची तारीफ करत असतो, म्हणजे मागच्या जे वीकेंडमध्ये झालेलं असते की ती एकमेव, म्हणजे या हप्त्यामध्ये निकीपेक्षा जर कोणी चांगलं खेळली असेल तर ती आहे आर्या, कारण तिनं मेन विलनला टक्कर दिली या हप्त्यामध्ये, म्हणजे निकीला टक्कर दिली, आणि त्याच्यामुळे तिचा बेस्ट गेम जो आहे तिचा हा बेस्ट गेला, त्याच्यामुळे लोकांना ती आवडली. आपण ताटाखालचं मांजर झाले ते आपण ताटावरचे मांजर झालो, आणि तीच एकटी भिडली, त्याच्यामुळे ती सगळ्यांना चांगली, म्हणजे जनतेला ती आवडली. आणि आपण काय म्हणजे आर्याचा गेम अभिजितला आवडला, अभिजित आर्याची तारीफ करत होता, आणि आर्या इकडे याच्या टीम्स बद्दल इकडे काही बोलत होते, बिचिंग करत होते, त्यांच्याबद्दल चुगली वगैरे करत होती. अशा पद्धतीने टीम ए सुद्धा तिचीच चर्चा करत असतात. मग त्यावेळेस आर्या म्हणते की आता आपल्या सर्वांची फक्त आता एकच दुश्मन आहे, बरोबर आहे. अरबाज म्हणतो हा अभिजित, आर्या डोक्याला हात मारला, अरे मी निक्की बद्दल बोलते, अभिजित बद्दल. तेव्हा मग अरबाज म्हणतो तुला खरंच निकीला त्रास द्यायचंय, सांग द्यायचं का निकीला त्रास, खरंच तुला द्यायची का, निकीला त्रास द्यायचा का तुला. तर त्यावेळेस निकी म्हणजे हा द्यायचंय, मला मजा येते त्रास द्यायला, मी नक्की देते. तेव्हा अरबाज म्हणतो की तुला जर निकीला त्रास द्यायचा असेल ना तर तू अभिजितला त्रास दे, म्हणजे अभिजितला त्रास दिला की आपोआप निकीला त्रास होईल. बघा म्हणजे काय आता हे वेगळंच, म्हणजे त्यांचं वेगळंच, त्याचा अरबाजच्या डोक्यामध्ये ना मला वाटतं एवढं पॉझिटिव्हनेस झालेला आहे, एवढं तो इन्सिक्युअर झालेला आहे अभिजित आणि निकीच्या बोलण्या वागण्या मैत्रीचा, त्याला काही तिथं तेच दिसतं. तर तू अभिजितला त्रास दे म्हणजे तिला आपोआप त्रास, ते काय नाळ जुळलेली आहे का एकमेकांची की त्याला त्रास झाली की तिला आग व्हायला काय. ते पोपटाचा जीव म्हणजे राजाचा जीव पोपटामध्ये असल्यामुळे पोपटाला त्रास दिले की राजाला आपोआप त्रास होईल, अशा पद्धतीनं तो म्हणतोय. पण निकी म्हणते की नाही आपल्याला निकीला, म्हणजे निकीच म्हणते, आर्या म्हणते की आपल्याला निकीलाच त्रास द्यायचंय, ते तसं नाही, तसं म्हणतात.
मग सकाळ होते, बाला बाला गाण्यापासून सुरुवात होते. मग निकी कॅमेऱ्याच्या समोर येऊन म्हणते आता एक ग्रुप फुटला, आता मी स्वतंत्र झाले, आता फ्रीडम मला मिळालेला आहे, आता आजपासून मी एकटी खेळणार, मीच आता सांभाळणार, माझा गेम व्यवस्थित सुधारणार. लोकांनी मला बंधनं आणलं होतं पण माझ्या मागे काय काय केलं हे तेच पण आतापासून मी ठाम राहून काम करणार असं करतात. मग पॅडी दादा आणि आर्याचं बोलणं दाखवतात की पॅडी दादा आर्याला समजून सांगतात की तू जे आता ए टीम सोबत जे तुझं हे जे बोलणं वगैरे चालू आहे, हे बी टीम सोबत तुझं हे बोलणं वगैरे चालू आहे, हे काय म्हणजे बी टीम ए टीम नेमकं तू कोणासोबत आहे काही समजत नाहीये. मागं तू त्यांच्यासोबत रागवली होतीस तर रिग्रेट घेऊन परत आमच्याकडे आली होती. परत असं होऊ नये कारण तुझं त्यांच्यासोबत जास्त आता उठणं बसणं वागणं होत आहे. मग तू नेमकं कोणाकडून आहे काय आहे तुमची मैत्री हे नेमकं समजा. जर जायचं असेल तर आम्हाला सांगून वगैरे जा. तुला आमच्यासोबत जर आमच्या टीम मध्ये राहायचं नसेल त्यांच्या टीम मध्ये जायचं असेल परंतु यांची जी भांडणं असतात ही लुटूपुटीची असतात, कधीही हे बदलू शकतात. तर तेव्हा अरबाज येतो मध्ये म्हणतो की यावेळी आमचं लुटूपुट असं नाहीये, तर यावेळेस आमचं मोठं भांडण खरं झालेलं आहे आणि आता असं बिलकुल परत होणार नाहीये. जसं पहिलं आमचं रुसलं फुगलं की आम्ही परत एकत्र येत होतो, आता यावेळेस होणार नाही म्हणते. आणि मग काय होतं की आर्याला ग्रुपमध्ये घेण्यासाठी मग आर्याला मॅन्युप्लेट करतात. मी मुद्दे लिहिते म्हणून इकडे बघत असते कारण कुठला मुद्दा विसरून जाऊ नये. तर आर्याला आपल्याकडे घेण्यासाठी इम्प्रेशन पाडण्यासाठी अरबाज म्हणतो की आर्याची आम्ही एवढे मित्र असून सुद्धा तिनं आमच्यासोबत असं केलं, अभिजितनं असं काय केलं असेल की त्याला एवढी क्लोज झाली, एवढे काय बोलले असेल. आर्या म्हणत असते की तिकडची जी बी ग्रुपची लोक खूप साधी भोळी साधी सिंपल लोक आहेत, त्यांना गेम कळतंय नाही कळते म्हणजे कधी कळतो कधी नाही कळतो त्यांच्या पद्धतीने खेळतात, पण तो अभिजितला गेम कळतो, व्यवस्थित चांगला गेम कळतो. तर तेव्हा अरबाज म्हणतो की हीच त्याला शिकवते कसं गेम खेळायचं काय नाही, हे तिला सांगते कसं खेळायचं काय नाही. ते म्हणते खरं ही मॅन्युप्लेटिव्ह आहे. आर्या वाटते आपल्याला हुशार. मला पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये निकीला भिडल्यामुळं म्हणजे छान वाटली की एकटी लढली वागीन असं वाटलं, परंतु तिचा गेम चांगला आहे पण तिची बुद्धी बालिश म्हणतात ती तशीच आहे. म्हणजे ती लगेच मॅन्युप्लेट होते कुणाला. अच्छा ही सांगते त्याला असं, मग ही कुठं लॉयल आहे, मग ही पण धोकाच देणारी आहे ना. इकडं तुला म्हणते की याने आम्हाला लॉयल नाही, मग हीच तर डिसलॉयल आहे, ही कुठं मग सगळ्यांसोबत ही तर खरी गद्दार आहे ना, मग ही नसतं गद्दारी केली असं म्हणतात. म्हणजे आता आर्याला जास्तीत जास्त मॅन्युप्लेट करून आपल्या टीम मध्ये ओढण्याचा निर्णय आहे आणि आर्या पण वाहवत चालले. येडी वाटते आता आर्याना वेड्यासारखं वाटली आता आज, म्हणजे तेवढी हुशार वाटली नाही. मग निकी कामाचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्यांनी बाथरूम एरियामध्ये असतात तेव्हा तिथं अरबाज असतो, घनश्याम असतो. मग ते घनश्यामला आणि अरबाजला सांगते काय कुठलं काम करायचं, कुठलं झाडून घ्यायचं, काय करायचं काय नाही. मग ह्या काय म्हणतात घनश्याम म्हणतो की मी अर्धच झाडणार त्यापेक्षा नाही झाडणार. मग याला प्लीज म्हणते अरबाजला तू कर. मग वर्षाताई येतात. मग वर्षाताईला म्हणतात तुला जर जास्त काम झालं तर वर्षाताईचं ते कचऱ्याचं वगैरे टाकून देतील त्या, तुम्ही करा वर्षाताई. वर्षाताई म्हणतात हो नक्की करते. पण अरबाज म्हणतो नाही वर्षाताई कसंच टाकायचं काम आहे तर मी करेल, तुम्ही आधीच ऑलरेडी भरपूर कामं करता. म्हणजे आता अरबाज थोडा पॉझिटिव्ह बोलण्यासाठी किंवा असं ट्राय चालू आहे. पण जेव्हा निकी त्यांच्यासोबत असं बोलत होती तेव्हा त्यांनी म्हणजे तेव्हा स्टँड नाही घेतला, पण आज थोडासा बोललेलं वाटलं की वर्षाताईची थोडी काळजी आहे अरबाजला, असं आजच्या थोड्याशा एका वाक्यावरून कळालं. मग जान्हवी जे आहे जेलमध्ये असते, बाहेर बसलेले असतात वैभव वगैरे. वैभव म्हणतो मला इरिनाला मी खूप मिस करतो कारण टाइमच जात नाही, कारण आम्ही दोघं किती बसत होतो बोलत होतो. दिवस कसा तर जातो पण रात्री आम्ही खूप गप्पा मारायचो. रात्री तर मी किचन एरियामध्ये उगी फिरत राहिलो कारण मी तिला म्हणजे आमची थोडी अटॅचमेंट झाली होती. तेव्हा अंकिता म्हणते हा तुम्ही त्याला इंग्लिश वगैरे पण इंग्लिशमध्ये म्हणजे वाक्य सांगून मराठीमध्ये ट्रान्सलेट वगैरे करायचात, मराठी वगैरे शिकवायचात ना, तर ते मराठीच जाऊ द्या पण मी तिला मिस करतोय असं म्हणतात. मग जान्हवी म्हणते अरे हे जेल खरंच जेल आहे, खरंच जेलचं फिलिंग येतंय, खूप हॉरिबल आहे, खूप त्रास होतोय. तर वैभव म्हणतो काय जेलच असते, जेल काय मज्जा करायला जेलमध्ये लोक जातात काय, त्यासाठी त्रास देण्यासाठी सजा भोगण्यासाठीच त्रास ते म्हणते जेल. परत तिथं मग जेव्हा आर्या आणि हे बसलेले असतात बोलत त्यावेळेस परत पॅडी दादा आर्याला येऊन सांगतात की तू जे काय वागतेस ते बरोबर वागत नाहीयेस.
मी जेव्हा जेव्हा मला चुकीचं वाटेल मी तेव्हा तेव्हा तुला मी बोलेल, रिॲक्ट होईल. तू असं करत आहेस, ही टीम ती टीम, मला समजत नाही, तुझं वागणं काही कळत नाही म्हणून एक टॉन्ट मारून जातात पॅडी दादा. तेव्हा आर्या म्हणते की हे काय याचं सकाळपासून हेच चालू आहे, हेच चालू आहे, गिटून इकडे आहेस का तिकडे आहेस काय समजत नाही. तेव्हा आर्या, अरबाज आणि वैभव त्या जान्हवी सगळ्यांना म्हणते की तुमची माझी दोस्ती ऐक नाही सांगा, म्हणजे मला तिकडे भिडायला, म्हणजे मला बोलायला, नाही तर तुम्ही नाही माझी, त्यांनी नाही माझे, मी नाही इधर ना उधर, बीच में अदर माझं होऊन जाईल. तर तुम्ही जर मला तुमच्या मैत्रीमध्ये तुमच्या ह्याच्यात घेत असाल तर मी तिकडे म्हणते की मी तुमच्या ग्रुपचा भाग नाही. हे मला वारंवार येऊन असं टोमणे देऊन जात आहेस की कसं कसं तुझं, तू असं का करते म्हणतं. मला त्यांना पण सांगायला पाहिजे. तेव्हा अरबाज म्हणतो की तुझी टीम तुझ्यावर ट्रस्टच नाही करत, मग भले हे ट्रस्ट करत असल्यासारखं. कारण जेव्हा हे आर्याला इकडे घ्यायचं म्हणतात तेव्हा अरबाज आणि वैभव म्हणतात तिला घ्यायचं इकडं, पण तिच्यावर विश्वास कुणीच नाही करायचा, फक्त तिचा वापर करायचा. आणि पॅडी दादाला हे कळतंय की हे जे लोक आहेत तिचा वापर करून घेणार, ही एवढं बुद्धी नाहीये की वापर न करू देण्याची, ही वापर करू देणार. मागच्या वेळी पण तिचा तसाच वापर करून तिला असंच नंतर एकटं पाडलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी समजून सांगायला जातात पण तिला कळत नाही. आता ती या गोष्टीचा भाग झाली, म्हणजे ए टीमचा भाग होत आहे आता आजच्या एपिसोडवरून. नंतर निकी अभिजित असतात, ती म्हणते की मी ओपन खेळते, माझं असंच म्हणजे खेळणं आहे, मी सगळ्यांना ओपन असते, मी कधी बॅक बिचिंग केली नाही. खरंच त्यानं कधीच त्यांच्या टीम बदल्याबद्दल कधी माघारी कधीच काय बोलली, समोरच कोणाचा राग आला समोरच बोलते, ताड बोलते, पण माघारी कधी कोणाबद्दल. पण ही जी पूर्ण टीम तिच्या समोर कधीच काय बोलत नाही, पण तिच्या माघारी बोललं जेव्हा तिला हे चक्रव्यूह रूम मध्ये हे सगळं तिच्या दाखवलं तर तिला खूप राग आला की माझ्या समोर एवढं असे वागतात तर माझ्या पाठीमागे असे वागतात. त्याच्यामुळे ती म्हणते की मी ओपनच आहे पण मी आता व्यवस्थित खेळणार. अभिजित म्हणतो की ठीक आहे खेळ, पण मी इथून पुढे तू जेव्हा चुकणार ना तेव्हा मी तुला बोलणार, म्हणजे की इथं तू चुकत आहेस, मैत्री या नात्याने मी तुला सांगणार. आणि ती अजून म्हणते की ही जी जान्हवी आहे ना ही कॅरेक्टर बनून आले, ही ओव्हर ऍक्टिंग करते, हे सगळे दुनिया हिला म्हणते, माझी सावली हिला म्हणते ना, हिनं जर हिचं कॅरेक्टर सोडलं तरच बरं आहे. म्हणजे ते जेलमध्ये बसून आहे ना समोर, त्याच्यामुळे ती दिसली की तिच्यावर थोडीशी चर्चा होतेच. मग नंतर सूरज आणि पॅडीचा संवाद होतो. सूरज पॅडी दादा जो आहे तो जेवण करत असतात, भात खात असतो, सूरज असं भाताची शीत टाकतो, पडतात, अरे हे किती सांडवलं, सांडू नको म्हणतात, म्हणजे त्याला असं बघतात. म्हणजे गंमत आहे बरं का तिथे, नाही तर तुम्ही सिरियसली घ्याल, काही लोक म्हणतील बघा मोठा ऍक्टर झाला म्हणून आमच्या सूरज सोबत असं वागते, असं नाही, त्यांचं आता फ्रेंड झालेत ना त्याच्यामुळे मस्ती मजाक चालू आहे. सूरज म्हणतो की जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा तुम्ही या आमच्या गावामध्ये. तेव्हा पॅडी दादा म्हणतात फोन करायचा, मग मी म्हणणार मी नाही येणार, मग फोन गुपचूप ठेवून द्यायचा बस असं म्हणतात. म्हणजे मजाक मध्ये असं कसं मी येऊ, असं कसं करायला जमलं, तुम्हाला यावंच लागेल. म्हणजे त्यांची गंमतशीर एक चर्चा झाली. त्या चर्चेनंतर मग घरामध्ये होरर वातावरण, सावधान घरात आलं आहे मोठं संकट, असं बिग बॉस याच्यामध्ये एक हॉरर वातावरण तयार झालेलं असते. आणि त्या हॉरर वातावरणामुळे जान्हवीला आतमध्ये घेतलेलं असते, कारण बाहेर सेटअप वगैरे केलेलं असते की मान कापा, ते सरकटा नाही का स्त्री 2 मध्ये सरकटा नावावरून इथे नाव दिलेलं आहे मान काप्या. कसं वाटते ना ऐकायला, मान काप्या आलेला आहे म्हणून सतत. आणि मग सगळेजण इकडे पळतात, मला कोण आले, त्यांचे जे नावं वगैरे त्याच्यावर रक्ताचे म्हणजे पाय आणि ठसे वगैरे उमटलेले असतात. मग ते सगळे शोधत बाहेर येतात. तेव्हा म्हणतात बिग बॉस की सगळेजण या, सगळेजण लिव्हिंग एरियामध्ये सगळेजण एकत्र बसतात. मग म्हणतात की मान काप्या एकत्र असेल तर काही करत नाहीत, जर तुम्ही फुटून वेगवेगळं गेलात की तो तुमचं मान कापून घेऊन जाणार. त्याच्यामुळे आठवडाभर तुम्हाला जोडीमध्ये राहायचं आहे. तर मग बिग बॉस अशाच जोड्या बनवतो, मस्त जोड्या, एवढी मजा येते जोडी. पहिली जी जोडी आहे निकी आणि अभिजित, सगळ्यांना वाटतं निकी आणि अरबाची काय, पण नाही. आता ट्विस्ट, आता कारण बिग बॉसला पण माहिती आहे की आता TRP कशाने वाढणार, मजा कशी येणार, आणि अरबाजला पण जळवायचं, अरबाजच्या मधून पण काही काढायचे गेम वगैरे त्यांना, म्हणून ते करतात. निकी आणि अभिजितची जोडी बनवतात, दोघे चिरकतात, येस, निकीला मस्त आनंद होतो. त्याच्यानंतर अरबाज आणि आर्याची जोडी बनवतात. त्याच्यानंतर डीपीदा आणि वैभवची, पॅडी दादा आणि घनश्यामची बनवतात, अंकिता आणि वर्षाजींची, जान्हवी आणि सूरजची. आणि मग त्यांना बेल्ट वगैरे बांधून त्यांना आठवडाभर कसं राहायचंय, त्यांनी ज्या एरिया जिथे जिथे बेल्ट लावतील तिथे सोबतच फिरायचं आहे. फक्त झोपताना
एका म्हणजे त्याच एरियात झोपायचं, एकत्र नाही झोपायचं पण त्याच एरियामध्ये झोपायचं. अशा पद्धतीनं बाथरूमला गेलं तर बाथरूमच्या बाहेर थांबायचं, त्याच एरियामध्ये, दूर जायचं नाही, जवळ राहायचं असं त्यांना नियम वगैरे सांगितलेले असतात. मग आता जोडी जोडी बांधलेली, बेल्ट वगैरे दिल्यानंतर असं बेल्ट वगैरे बांधून जोडी जोडी दिलेली असते. मग आता काय होतं की जेव्हा अरबाज आणि आर्या जोडी बांधलेली असते तेव्हा दोघं प्लॅन करतात की आपण काय करायचं, निकीला ना चढवायचं. निकी मान खेळाडू आहे, ती पण बिग बॉस खेळून आली, ती काय अशा छोट्या मोठ्या गोष्टीला आहे का, ती अरबाजच्या आधीच जळून खाक झालेली आहे, अजून तो दुसऱ्याला काय जळायला बघतोय. निकी आधी स्ट्रॉंग आहे ती लगेच शिकत नाही. पण सगळ्यात जास्त जळका जर कोणी असेल, जळका खारीक, ते अरबाजच आहे. कारण तो आधीपासून तिला हसलं तरी याला आतून असं धूसंगटच जाळ निघत होता आधी. आता तर जोडी बांधली 8 दिवसासाठी सोबतच, तर त्याचं अंगाची लाई होते, काय करू नको असं झालं. नुसते टोमणे सगळ्यांना म्हणते आता तुम्ही नियम मोडू शकता, तोडू शकता. आता त्यांच्या आवडीची जोडी बनली, आता ती प्रेमामध्ये डुबून जाणार, तुमच्याकडे ती बघणारच नाही. म्हणजे त्याचा असं राग असा बाहेर येते कुठल्या ना कुठल्या कारणामुळं. आणि मग हे दोघं नाटक करतात. जवळजवळ आर्या तर इतकी येडी वाटू लागले आज की सांगूतच नाही. आर्या त्याला चिपकते काय, गळ्याला गळे टाकते काय, इतक्या लवकर कोणी अटॅच होतं का, एवढी काय की वेडी आहे का समजून घ्यायला. तिला जळवण्यासाठी आपण असं करू म्हणते. पण तिला आधी, मला वाटतं आर्याला आधीच त्यांची जवळीक आवडत होती पहिलंच, फक्त निकीमुळं आणि इरिनामुळं हे वैभव आणि अरबाज पासून तिने दूर गेले. आता दोघी दूर गेल्या तर तिचं साधलं ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणलं. यांचं भांडण आता ही आर्या त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करते. परंतु अभिजित आणि जी निकी आहे हे खूप फ्री असतात. हे यांची फ्रेंडशिप आधीच प्युअर आहे, चांगली. म्हणजे कधी यांनी गेम वगैरे चर्चा केली नाही, पण दोघं एकमेकांसोबत कम्फर्टेबल आहेत. त्यामुळे सगळ्या जगाला, सगळ्या काय म्हणतात टीमला, दोन्ही टीमकडून म्हणजे त्यांना म्हणजे राग, दोन्ही टीम त्यांना म्हणजे अभिजितला पण टोकत होती बी टीम की तिला नको बोलू म्हणून, ए टीम टोकत होती निकीला तू बोलू नको म्हणून. आता दोघंही निगेटिव्ह लोक एकत्र आले, म्हणजे ते कम्फर्टेबल आहेत पण बाकीचे कम्फर्टेबल नाहीत ना दोघं एकत्र असल्यामुळं. ते बाहेर असेच बोलत बसतात. तर बिग बॉस वरून म्हणतात काय अभिजित, या सिच्युएशनला कुठलं गाणं लागू पडेल. लगेच अभिजित म्हणते हम दो प्रेमी दुनिया छोड चले. हे गाणं म्हटल्याबरोबर आतमध्ये सगळी टीम होती, बी टीम ए टीम मला अरे रे हसायला लागली. म्हणजे खूप मोठा जोक होतो. त्यामुळे अरे आम्हाला वाटलं वरूनच जोड्या बनवतात, इथं तर बिग बॉसनीच जोड्या बनवल्या, इथपर्यंत पुढे गेले काय मामला असं म्हणतात सगळेजण. मग अजून म्हणजे सगळे आतल्यामध्ये बोलल्यामुळे निकी जरा टाळ्या वाजते, वा वा बिग बॉस वा, बरोबर म्हटलं. मग बिग बॉस म्हणते मला पण एक गाणं आठवते, बोलू का. बिग बॉसला मग निकी म्हणते हा बिग बॉस बोला ना. तर बिग बॉस म्हणते की कुछ तो लोग कहेंगे, कारण त्यांच्या नात्याबद्दल आधीच पूर्ण घरामध्ये बोलत असतात ना, त्याच्यामुळे निकी खूप खुश होते की बरोबर आहे बिग बॉस बरोबर टाइमला बरोबर फिट झालं म्हणतात. घरामध्ये अरबाजची तशी जळून राख होते, सगळे आतमध्ये सगळे हसतात, सगळे म्हणतात म्हणजे गाणं बरोबर लागू पडते का त्यांच्याबद्दल आधीच सगळेजण बोलत आहेत ना अशा पद्धतीनं. आणि परत मग ते अरबाज निकी बद्दलच चर्चा करत असतात, तिकडे अशी तशी हे ते त्यांचं तेच चालू असतात. मग नंतर नॉमिनेशन टास्क सुरुवात होतो, कारण आता जोडीनच राहायचं. आणि जे हे मान कॅप जो आलेला आहे त्याच्या गुहेमध्ये जाऊन प्रत्येकाला नॉमिनेशन मध्ये घ्यायचं असतं. आता नॉमिनेट ज्याला करायचं, पण यावेळेस असं आहे की जोडीला नॉमिनेट करायचं, कारण एकट्याला केलं तर मग ते मान कापून घेऊन जातं ना, त्याच्यामुळे जोडीला नॉमिनेट करायचं. म्हणून सर्वप्रथम कॅप्टन असल्यामुळे निकीला बोलवतात. मग निकीला बोलवल्याच्या नंतर निकी काय करते, जान्हवी आणि सूरजला नॉमिनेट करते. म्हणजे की जान्हवी ह्याचा काही खेळ नाही व्यवस्थित, ते उद्धट आहे, माझी सावली आहे, स्वतंत्र खेळ नाही, अमकं डमकं नाही म्हणते ना, तिला करते. सूरज बद्दल चांगलं बोलते, हा माझा भाऊ आहे असं तसं सगळं बोलते, पण आता जोडीसोबत त्याचं नाव असल्यामुळे ते येणारच. मग हा एवढा काही पॉइंट नाही त्याला खेळायला, हा दिसत नाहीये बिग बॉस मध्ये खेळ, तो व्यक्ती चांगला आहे पण त्याचा खेळ नाही चांगला म्हणून नॉमिनेट, कारण जोडीला करायचं तर त्याच्यासोबत तो असल्यामुळे ती करते. दुसरी जी जोडी आहे ती वैभव आणि डीपी दादाची. वैभवला तिला करायचं असतं, कारण वैभव तिला म्हणजे तिच्या पाठीमागं बोलला, तिला हे केलं, त्यामुळे तिनं त्या ए टीम मधल्या दोघांची पण नॉमिनेट करते. त्याच्यासोबत डीपी दादा असल्यामुळे डीपी दादा सुद्धा नॉमिनेट होते. हे पण गेम खेळत नाही, याच्याकडे काही मुद्दे वगैरे नाही बोलायला, गेम खेळायला, असं म्हणून ती जाते निघून. मग बिग बॉस सांगितलेले असतात की कुणाला याबद्दल चर्चा करायची नाही.
परंतु जे दुसऱ्या आलेला असतो त्याला माहित असते की पहिल्यानं कुणाला, कारण तिथं फोटो लावलेले असतात ना, त्याच्यामुळे दुसरा जो येणारा असतो त्याला माहिती असतं की कोणाला नॉमिनेट केलेलं आहे. तर मग दुसऱ्या वेळेस जान्हवीला बोलवतात. आता जान्हवी आणि जे निकी आहे या दोघींमध्ये ठिणगी पडलेली आहे, कारण दोघीचा वाद दाखवला. आता जेव्हा लॉक वगैरे काढली होती तर ती हसत होती निकी, तर काय झालं का, बोल की आमच्या समोर, पुढे बोल की, काय मागे बोलते, असं जान्हवी म्हणते. त्यात तुम्हालाच मागून बोलायची सवय, मी थोडंच मागं बोलते, चल चल चल. सावली कुठली म्हणजे घ्या, अंधारात जर सावली गेली तर ते काय होतं हे तुला कळलं नक्की. म्हणले की मी कोण आहे काय ते म्हणते चल तू त्याच तुझी काय हैसियत आहे, म्हणते की तू या जेलमध्ये डिझर्व करतेस. तेव्हा जान्हवी म्हणते की आज मी जेलमध्ये, पण तुला सुद्धा मी उद्या इथं आणू शकते, उद्या मी तिथं असेल आणि तू इथं असेल, अशी त्यांची बाचाबाची झालेली असते. मग आता नॉमिनेशन मध्ये येऊन बघते तर काय वैभवला पण नॉमिनेट केलेलं आहे आणि मला पण नॉमिनेट केलेलं आहे. तिला राग येतो, मग तिनं काय करते, कारण त्याच्यात अजून एक पॉइंट असतो की एका जोडीला सेव्ह करून तुम्ही दुसऱ्या जोडीला नॉमिनेट पण करू शकता किंवा दोघांनाही सेव्ह करू शकता किंवा दोघांनाही नॉमिनेट, फक्त जोडी पाहिजे. आणि ती काय करते, वैभवची आणि डीपी दादाची काढते, त्यांना सेव्ह करते. स्वतःच सेव्ह करता येत नाही स्वतःच्या फोटोचं, त्याच्यामुळे तिनं स्वतःला नाही काढली, त्यांचं काढली. हे डिझर्व आहे, त्यांना एकदा संधी दिली पाहिजे म्हणून म्हणते. आणि डीपी दादाला मी सकाळपासून बोलते, त्यांचे खूप प्लॅन्स आहेत बिग बॉसच्या संदर्भात, गेम आहे त्यांच्या मनामध्ये, मी सकाळपासून बोलते, तर मला त्यांनी समजले किती चांगले आहे ते, म्हणून मी त्यांना सेव्ह करायचं ठरवलंय. बघा एका दिवसामध्ये कसे आहेत डीपी दादा, तिला समजलं एका दिवसाच्या बोलण्यामुळं. विचार का, 1 महिन्यापासून निकी सोबत आहे तिला, आणि ती निकी कशी आहे हिला अजून समजलं नाही, तिच्या मागं शेपूट बनून फिरत होती. आणि हे म्हणजे हे कारण थोडंसं बालिश वाटतं, पण ठीक आहे ना, मी वाचवायचं होतं म्हणून बोलली असेल, टाकलं. मग नंतर ती जेव्हा काय करते, मग निकीला आणि अभिजितला हे करते, परंतु तिचं जे बोलणं आहे ना हे मूर्ख, हे काय म्हणजे मला वाटते की हीच विलन बनेल भविष्यामध्ये. तिच्या बोलण्यात हिला कंट्रोल नाहीये, एंगरचा कंट्रोल नाही. कुठल्या पण गेम मध्ये खेळताना कोणाला मूर्ख वगैरे असं शब्द वापरणं, तीव्र शब्द, तिखट शब्द वापरले, थोडे सॉफ्ट शब्द वापरले तर चांगला असतो. तर ही म्हणते की हे मूर्ख आहेत, याला कळतच नाही. अभिजित तर वाहत चाललाय, त्याला वाचवण्याचा लोक प्रयत्न करते, पण त्याला डुबायचं असेल तर आपण काय करायचं असं म्हणते. ही बेशिस्त आहे, मूर्ख आहे, बिंडोक आहे, असं तसं म्हणून तिला ती नॉमिनेट करते. तिसऱ्या वेळेस अंकिता येते. बघा अंकिता काय करते की वैभव आणि डीपी दादाला नॉमिनेट करते, कारण तिला वाटतं की वैभव वीक आहे आणि वैभव बाहेर, पहिल्यापासून वैभवचा डोळा आहे. म्हणजे मागच्या वेळेस पण वैभवलाच तिला करायचं होतं, पण तिने वैभवला आणि डीपी दादाला ती नॉमिनेट करते. पण डीपी दादा तर तिचा जवळचा असतो, काय माहिती, पण आता ते त्याच्यासोबत तो असल्यामुळे केलं असेल तिनं ते. आणि सूरजला आणि जान्हवीला ती वाचवते. ती म्हणते की जान्हवीला आताच मी बघितलं, निकी आणि जान्हवी खटकले, मस्त एकमेकांशी वाद केला. पुढे अजून ती काय काय करते मला पाहायचंय, की अजून काय काय जान्हवी आणि निकीचं म्हणजे ती कंटेंट मस्त देईल, आठवड्यामध्ये मजा येईल, ते मला पाहायचं की जान्हवी अजून काय काय करू शकते. तर त्यासाठी मला जान्हवीला वाचवायचंय. आणि सूरज तर माझा भाऊच आहे, त्याला मला संधी द्यायची आहे, त्याच्यामुळं त्याला वाचवतो म्हणते. आणि जो शो आहे इथंच म्हणजे आताचा एपिसोड संपवतो, परंतु आजचा शो खूप भारी आहे. के आर बाजने खुर्ची वगैरे तोडलेलं, प्रोमो वगैरे दाखवलेला आहे, खूप मजेदार प्रोमो आहे. ते जेव्हा आजचा एपिसोड होईल तेव्हाच मग संध्याकाळी बघितल्यावर उद्या सकाळी किंवा उद्या तुम्हाला मी एपिसोडचा रिव्ह्यू नक्की पाठवेन. आपण हे जे व्हिडिओ बनवला कसा वाटला मला नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा, सोबत राहा असेच, कारण मी सुरुवात केली आहे, कधीच बिग बॉस पाहत नव्हते, सूरजमुळे सुरुवात केली आणि आपल्याला सूरजचा सपोर्ट करायचा जेव्हा सूरज नॉमिनेट होईल. आज तर दिसलं नाही, पण बघूया आता उद्या काय होत्या एपिसोडमध्ये. थँक्यू, धन्यवाद.